आजची सकाळ ना काहीतरी वेगळीच ऊर्जा घेऊन आली होती। आज आहे संकष्टी चतुर्थी। नेहमीप्रमाणे सूर्योदयासोबत घराची स्वच्छता झाली। त्यानंतर मनाला शांती म्हणून देवपूजा आणि तुळशीचे पूजन पार पाडले। पूजेच्या वेळी येणारा अगरबत्तीचा सुगंध पूर्ण दिवस फ्रेश करून जातो बरं का। आणि उपवास आहे म्हटल्यानंतर ना तयारी तर आलीच। साबुदाणा भिजत घातला। एरवी सकाळची खूप धावपळ असते, आज एक वेगळाच निवंतपणा होता। आणि काहीतरी माझी काही उरलेली कामे होती ती केली आणि ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते ना ती फायनली आज झाली होती। आज लवकर उठा ओरडण्याची गरज नव्हती, त्यामुळे माझी थोडी कामे लेट आणि निवांत चालली होती। मुलांच्या आवडीचे मस्त असे कांदे पोहे बनवले आणि त्यांनी ते मस्त असे मनसोक्त एन्जॉय केले। परीक्षा संपली आहे ना, तर म्हटलं ना पहिला टास्क असतो ते म्हणजे पुस्तकांची आवरावर। मुलांचं कपाट आणि पुस्तकं व्यवस्थित ठेवली आणि ना आमची परी कधी काय करेल ना अजिबात सांगता येत नाही बरं का। पण पेपर आणि पेन घेऊन काय चाललं होतं असं विचारलं ना तर काही नाही ग असं निरागसपणे उत्तर ऐकू आलं आणि तिचं हे वागणं पाहून खूप कौतुक वाटलं। घरभर पसारा पडलेला होता, मस्त असं झाडू लावून घेतला आणि त्यानंतर साबुदाणाही भिजला होता। मस्त अशी मला चटपटीत खिचडी करायची होती आणि तुम्हाला चटपटीत खिचडी आवडते काय हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी मस्त अशी खिचडी परतून घेतली। खिचडी सोबत मस्त असं दही आणि त्याचबरोबर केळीचे वेपर्सही होते। तर असो इथेच व्लॉग एंड करते आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। फॉलो फॉर मोर अँड स्टे ट्यून विथ मी। ओके बाय।